कोर्टामध्ये आज धक्कादायक प्रकार घडला. कारण की त्या मुलाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, ज्याने 180 मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मुलाचं वय फक्त 19 वर्ष आणि 180 मुली त्याच्या जाळ्यात कसं काय अडकल्या, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. या प्रकरणामध्ये फक्त त्याच मुलाची चुकी आहे की मुलींची ही चुकी आहे? या 19 वर्ष मुलाला आता कोर्टामार्फत फाशीची शिक्षा देणार का? नेमकं कोर्टामध्ये काय घडले, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा एक साधं शहर. या शहरामध्ये रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आनंदामध्ये आयुष्य जगणारी लोक, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारी लोक. पण काही दिवसापूर्वी याच अमरावती शहरामधून एक धक्कादायक घटना बाहेर आली. त्या घटनेने फक्त अमरावतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलंय. कारण की काही लोकांच्या मोबाईलवरती अचानक वेगवेगळे व्हिडिओ यायला सुरुवात झाली. पण यामध्ये सर्वात कॉमन गोष्ट होती, सगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या मुली होत्या, पण मुलगा मात्र एकच होता, आयान शेख, वय वर्ष 19. आणि ते व्हिडिओ काय फक्त चहा कॉफी पिण्याचे व्हिडिओ नव्हते, फिरण्याचे व्हिडिओ नव्हते, ते व्हिडिओ होते शारीरिक संबंध ठेवण्याचे व्हिडिओ, तेही 19 वर्ष आयान शेखचे आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या मुली. व्हिडिओमध्ये मुलींचे चेहरे स्पष्ट दिसत होते. त्यामुळं ज्या ज्या मुलींचे व्हिडिओ होते त्या मुलींनी घरामधून बाहेर पडणं बंद केलं, कॉलेजला जाणं बंद केलं. ही घटना खासदार अनिल बोडे यांना समजली. त्यांच्याकडे देखील एक पॅनड्राईव्ह होता. तो पॅनड्राईव्ह घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली. त्या पॅनड्राईव्हमध्ये 180 पेक्षा जास्त मुलींचे व्हिडिओ होते. पण मुलगा मात्र एकच, आयान शेख. पहिल्या नजरेमध्ये एकदम साधा वाटणारा मुलगा, कॉलेजला शिकणारा, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारा, रील्स बनवणारा. पण त्याच्या या साध्या भोळ्या चेहऱ्यापाठीमागं एक वेगळीच दुनिया चालू होती. आयानने कशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढवलं आणि कशा प्रकारे त्यांच्याबरोबर नको ते कृत्य केलं, ते सविस्तर ऐका आता. तो सोशल मीडियावरती भरपूर ॲक्टिव्ह होता. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे त्याचे मुख्य प्लॅटफॉर्म. तो सोशल मीडियावरती रोज नवीन फोटो, रोज नवीन व्हिडिओ अपलोड करायचा. स्टायलिश कपडे, महागड्या गाड्यांसोबत फोटो, व्हिडिओ. ते सर्व पाहून कोणत्याही मुलीला वाटेल, आयान शेख हा खूप श्रीमंत मुलगा आहे. पण त्याचं वास्तव्य पाहिलं तर वेगळंच निघालं. आयानचे वडील जुने वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे बऱ्याचशा वेगवेगळ्या गाड्या त्यांच्या गॅरेजला यायच्या आणि त्याच गाड्या वापरून आयान हा नवीन व्हिडिओ काढायचा, फोटोशूट करायचा आणि ते सर्व फोटो आणि व्हिडिओज तो इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, इतर सोशल मीडियावरती अपलोड करायचा. हळूहळू या सगळ्यांमुळे त्याची एक इमेज तयार झाली, स्टायलिश, पैशावाला आणि एकदम कॉन्फिडंट मुलगा. आणि मग इथूनच सुरू झाला होता सर्व खेळ. आयान सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींबरोबर ओळख वाढवायचा. सुरुवातीला एकदम नॉर्मल मेसेज करायचा. समोरून मुलीने रिप्लाय दिल्यानंतर नॉर्मल बोलणं ठेवायचा, जेणेकरून कुठलाही संशय येऊ नये. मुलींना एकदा त्याच्यावरती विश्वास झाला की त्यानंतर तो इमोशनल कनेक्शन करायचा. मी तुझ्यावरती प्रेम करतोय असं म्हणून तो मुलींचा विश्वास जिंकायचा. आणि मग त्यानंतर त्याचा तो प्लॅन चालू व्हायचा, जो त्याच्या मनामध्ये अगोदरपासूनच चालू असायचा. मित्राच्या रूमवरती मुलींना बोलवायचा, तिथे त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आणि नको ते कृत्य करायचा. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ शूट करायचे, फोटो काढायचे आणि नंतर मग तो आपला डाव खेळायचा. म्हणजे तो एक प्रकारे मुलींना ब्लॅकमेल करायचा. जर कुठं सांगितलं तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल आणि त्याच व्हिडिओची धमकी देऊन तो मुलींना पुन्हा भेटायला बोलवायचा. एवढंच नाही तर ज्या ज्या मुली त्याला भेटल्यात त्यांच्या मैत्रिणीला देखील तो घेऊन यायला सांगायचा. आणि नंतर मग तोच पॅटर्न प्रत्येक मुलींबरोबर करायचा. गुपचूप त्यांचे व्हिडिओ काढायचे, मुलींना धमकवायचं आणि त्यांच्या मैत्रिणींना बोलवायचा. जर ही गोष्ट कुठे बाहेर गेली तर मुलींचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. पण यामध्ये एक गोष्ट समजत नाही, मुलींना अशा मुलांवरती विश्वास कसा काय होतो? जे चांगले, कष्टाळू आणि प्रामाणिक मुलं असतात ते कधी मुलींना आवडतच नाहीत. जे देखाव करतात, छपरीपणा करतात, स्टायलिश राहतात, तेच मुलं का आवडतात? बरं, या सर्व प्रकरणामध्ये फक्त हा 19 वर्षाचा आयान शेख एकटाच नाही तर त्याचा मित्र उज्जर हा देखील होता. या दोघांमध्ये एक स्पर्धा लागली होती. ती स्पर्धा म्हणजे कोण जास्त मुलींना पटवतोय. त्यांच्यामध्ये एक रेस चालू होती, जास्तीत जास्त मुलींना पटवायचं. पण या सर्व प्रकारामध्ये दुसरा मित्र उज्जर हा कमी पडला. सांगण्यात येतं काही पैशाच्या आर्थिक व्यवहारावरून आयान आणि उज्जरमध्ये वाद झाले, तर काही म्हणतात
उज्जरने आयनला पैसे मागितले, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आयनने मात्र त्याला पैसे दिले नाही आणि त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झालेत. कदाचित सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ पाहिले देखील असतील, पण महाराष्ट्र सरकारमार्फत ते व्हिडिओ हटवण्यात आलेत. हे सर्व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरामध्ये खळबळ उडाली. लोक रस्त्यावरती उतरले, पोलिसांवरती दबाव वाढला. मग कुठे जाऊन सुरू झाली ती कारवाई. मुख्य आरोपी असलेला आयन शेख ही घटना व्हायरल होताच फरार झाला होता, पण पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला ट्रॅक केलं आणि ताब्यात घेतलं. आयन शेखवरती कारवाई म्हणून सर्वात अगोदर बुलडोझरने त्याचं घर पाडण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन SIT स्थापन केलं. सांगितलं जातंय सुमारे 50 अधिकारी या प्रकरणावरती काम करत आहे. आयनने पोलिसांच्या हाती लागण्या अगोदरच मोबाईलमधून बरेचसे व्हिडिओ आणि फोटो देखील डिलीट केले होते. तो मोबाईल आता सायबर टीमकडे आहे. त्यामधून जे काही फोटो व्हिडिओ डिलीट झालेत ते रिकव्हर करण्याचं काम चालू आहे. पण या प्रकरणामध्ये पीडित मुली अजूनही पुढे येत नाही. बदनामीची भीती, समाजाचं दडपण आणि कुटुंबाची चिंता यामुळे बऱ्याचशा मुली अजूनही गप्प आहेत. कोर्टामध्ये सर्वात अगोदर आयन शेखवरती ही आरोप निश्चित झालेत, पण अजूनही पोलिसांना बरेचसे पुरावे मिळालेले नाहीत. काही व्हिडिओ आणि 8 मुली तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. समाजामधील विविध लोकांकडून मागणी करण्यात येते अशा मुलांना कठोर शिक्षा व्हायला हवी, एक तर फाशी किंवा जन्मठेप. कारण की अशा प्रकारची मुलं जाणून बुजून मुलींना आपल्या जाळ्यात ओढवतात, त्यानंतर त्यांना धमकावतात, त्यांना ब्लॅकमेल करतात. पण काही लोकांचं असंही म्हणणं आहे, मुली एवढ्या नासमज कसं काय असू शकतात. जर एखादा मुलगा आपल्याबरोबर बोलतोय, चॅटिंग करतोय, प्रेमात त्या जाळ्यात ओढवतोय आणि त्यानंतर तो रूमवरती घेऊन जातोय, इथपर्यंत मुलीला समजायला हवं होतं. या सर्वांमध्ये एक गोष्ट दिसून येते, जेवढा मुलगा दोषी आहे ना, त्याच प्रकारे मुली देखील दोषी आहेत. पण काही लोक याला लव जिहाद म्हणतात, काही लोक धर्माच्या नावाखाली राजकारण करतायत. आजही आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये अशा घटना ऐकतो. मुली नेहमी अशा मुलांबरोबर निघून जातात ज्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं, जो स्वतःच्या पायावरती उभा नसतो, तो फक्त समाजामध्ये देखावा करतो. आणि तशाच प्रकारची मुलं मुलींना जास्त आवडतात. हे सांगायचं तात्पर्य म्हणजे मुलींनी कोणावरती विश्वास ठेवू नये. प्रेम करण्यासाठी खूप वेळ असतो, पण करिअर घडवण्यासाठी कमी वेळ असतो. आणि हाच कमी वेळ जर वाईट व्यक्तीच्या हातात गेला तर खूप भयंकर परिस्थिती निर्माण होते. आज याच 19 वर्षाच्या आयन शेखला कोर्टामधून फाशीची शिक्षा व्हावी अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे. पण अजून तपास पूर्ण झाला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर कोर्ट काय निर्णय देईल, आयनला कोणती शिक्षा होईल हे नंतरच स्पष्ट होईल. पण तोपर्यंत पुन्हा एकदा इथून पुढे तरी मुलींनी कोणावरतीही विश्वास ठेवू नये.